आनंदी मालिकेमध्ये आला एक जबरदस्त ट्विस्ट, तो म्हणजे शिल्पाची होणार घराबाहेर हकलपट्टी आणि युगंधर करणार शिल्पाला घराबाहेर। कारण आता आनंदी बरोबर शिल्पा जे काही वागलेली आहे ते युगंधरला समजलेलं आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे युगंधरने सगळ्या मीडिया समोर आनंदीचा मान सन्मान राखून ठेवला आहे आणि त्याच्या बायकोचा मान तिला दिलेला आहे आणि आनंदीची बाजू घेऊन मीडियावाल्यांचं तोंड युगंधरने बंदच केलेलं आहे। तुम्हाला जर आनंदीशी काही प्रॉब्लेम असेल किंवा तिच्यामुळे तुमचा काही अपमान होत असेल तर मला हा अवॉर्ड घ्यायचाच नाही, अशा भाषेमध्ये युगंधरने मीडियाला उत्तर दिलेलं आहे। आणि अखेर युगंधरने असं काय केलं की मीडियावाले आनंदीवर खुश झालेले आहेत। तर युगंधरने नेमकं मीडियाला आणखीन काय सांगितलं की मीडियावाले आनंदीला पाहून खुश झालेले आहेत आणि शिल्पा आणि विद्याधरचा चांगलाच इथे धमाका होणार आहे, या दोघांची चांगलीच खरडपट्टी होणार आहे। तर कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की युगंधर शिर्केंना सांगत असतो की आनंदी अजून कशी आली नाही, ड्रायव्हरला फोन लावून विचार बरं। त्यावेळेला शिर्के पटकन ड्रायव्हरला फोन लावतात। आता ड्रायव्हर फोन उचलून सांगत असतात, हो साहेब आम्ही येतच आहे, हे बघा रस्त्यावरच आहे, अगदी 2च मिनिटात आम्ही तिथे पोहोचतो। आता हे ऐकते आनंदी, आता इथे त्या ठिकाणी आपण पोहोचत आहोत हे ऐकून आनंदी घाबरलेली असते आणि ती ड्रायव्हरांना म्हणत असते, ड्रायव्हर काका तिथे गेल्यानंतर मी गाडीतून खाली उतरणार नाही, मी जर उतरले तर मालक साहेबांचा खूप अपमान होईल, त्यांची विनाकारण नाचक्की होईल मीडिया। आता शिर्के इथे युगंधरला सांगत असतात की आता एवढ्यातच आनंदी इथे येईल। आता शिर्के युगंधरला सांगत असतात की मालक साहेब आनंदी पोहोचतच आहे। त्यावेळेला युगंधर सुद्धा मानेनेच हो हो म्हणतो। तेवढ्यातच गाडी आनंदीची तेथे येऊन पोहोचलेली असते। आता मात्र आनंदी एवढी घाबरलेली असते की हालायला लागलेली असते लटलटलट। आता तिच्या मनामध्ये शिल्पाचं बोलणं आठवत असतं की शिल्पा म्हणालेली असते की मी तुझी आता वाटच लावणार आहे आणि तुझं खरं रूप मी महाराष्ट्र समोर आणणार आहे आणि तुला या अवतारामध्ये सगळ्यांच्या समोरच आणणार आहे, बघ तुझा कसा अपमान करतो ते। आता हे आठवून आनंदी एवढी डिस्टर्ब झालेली असते की ती गाडीतून उतरायला तयारच नसते। आता इथे मीडियावाल्यांना आतुरता लागलेली असते की नेमकी आनंदी आता कोणता महाराष्ट्रीयन लुक करून येणार आहे, कारण युगंधरने तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारलेल्या असतात। आता इथे ड्रायव्हर काय करतात, पटकन गाडीतून उतरतात आणि आनंदी जिथे बसलेली असते तिथलं सुद्धा दार उघडतात आणि म्हणतात मालकीनबाई मी दार उघडलं आहे, आता तुम्ही खाली उतरा। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही हो मी नाही खाली उतरू शकत, मी अशा कपड्यांमध्ये कशी खाली उतरणार आहे, मला माझीच लाज वाटत आहे, तुम्ही दरवाजा लावा बरं, मी नाही उतरणार। आता ते ड्रायव्हर म्हणत असतात, मालकीनबाई असं काय हट्ट करताय तुम्ही जर ऐन टाइमाला इथे पोहोचून खाली नाही उतरला तर मालक साहेबांची उगीच मीडिया समोर नाचक्की होईल, त्यांना काय वाटेल बरं, सगळ्या सोहळ्याचा रंगच उतरेल बघा आणि सगळे मीडियावाले तुमचीच वाट बघत आहेत, उतरा बरं खाली। त्यावेळेला आनंदी अरे बापरे आता मी काय करू अशा विचारांमध्ये असते। आता आनंदी एवढी घाबरलेली असते की गाडीतून उतरायलाच तयार नसते ती। इकडे युगंधरच्या मनामध्ये विचार आलेला असतो की आनंदी एवढा वेळ झाला गाडीत बसले, खाली का उतरत नाहीये बरं, ड्रायव्हरांनी कधीच दार उघडला आहे आणि ड्रायव्हर सुद्धा तिच्या बरोबर एवढं काय बोलत आहेत बरं। आता आनंदी तरीही खाली उतरत नसते म्हटल्यावर युगंधर स्वतःच्या मनात विचार करतो की एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमासमोर एवढ्या सगळ्या मीडिया समोर ती पहिल्यांदाच येत आहे ना, म्हणून ती थोडीशी घाबरली असेल आणि मी तिला स्वतः गाडीतून घेऊन येतो म्हणजे तिचा थोडा आत्मविश्वास वाढेल असं म्हणतो आणि युगंधर आनंदीच्या गाडीजवळ जातो। आता इकडे युगंधर गाडीजवळ जाणार इतक्यात ड्रायव्हर दार बंद करून घेतो आणि नमस्कार मालक साहेब असं युगंधरला म्हणतो। इकडे आता माईंनी आनंदीच्या कॅमेऱ्याला मोबाईल जॉईंट केलेला असतो आणि हे दोघे जण तिला मार्गदर्शन करण्यासाठी अगदी उत्साहाने तयार असतात। इकडे हॉलमध्ये शिल्पाने टीव्हीवर त्या कार्यक्रमाचा लाईव्ह लावलेला असतो आणि शिल्पा त्या कार्यक्रमामध्ये नेमकं तिथे काय घडत आहे ते टीव्हीवर बघत असते आणि धनश्री सुद्धा तेथे असते। आता शिल्पा मात्र वेगळ्याच भ्रमात असते की आनंदीचा आता खूप अपमान होणार आहे। आता इथे माई कनेक्ट झाल्याबरोबर आनंदीला म्हणत असतात की अगं आनंदी गाडीत काय बसलेस, खाली उतर बरं। त्यावेळेला आता आनंदी दरवाजा उघडते आणि बाहेर युगंधर उभारलेला असतो आणि ती गाडीतून उतरते। आता इथे गाडीतून आनंदी उतरल्याबरोबर सगळे अगदी तिच्याकडेच पाहायला लागतात आणि आनंदीचा हा मॉडर्न लुक पाहून, तिला अशा मॉडर्न ड्रेसमध्ये पाहून युगंधरच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो। इकडे आता आनंदी सुद्धा स्वतःला कम्फर्टेबल समजतच नसते, ती इकडे गळ्याभोवती हातावरून सतत हात फिरवत असते, तिला म्हणजे तो ड्रेस अजिबात आवडलेला नसतो। इकडे आता माईंना मात्र आनंदीने नेमकं काय घातलं हे दिसतच नसतं। आता इकडे सगळे मीडियावाले चांगलेच कुजबुजायला लागलेले असतात
आनंदी तर भयंकर घाबरलेली असते आणि शिर्के सुद्धा इथे त्यांना कळतच नसतं की नेमकं ही आनंदी काय घालून आली आहे. म्हणजे आनंदीने एक काळ्या कलरचा असा गाऊन घातलेला असतो, खांदे उघडे असते आणि खूपच शॉर्ट तो ड्रेस असतो, केस सोडलेले असतात आणि आनंदी खूपच वेगळी दिसत असते. आता युगंधर म्हणत असतो, आनंदी काय ग हे काय घालून आलीस बरं, तू कसले कपडे घातलेस तू. आता इकडे युगंधर आनंदीला ओरडायला लागतो आणि हे सगळं माई आणि बापूंना मोबाईलवर दिसत असतं आणि इकडे लाईव्ह टीव्हीवर सुद्धा दिसत असतं. आता युगंधर एवढा चिडला आहे पाहून शिल्पाच्या चेहऱ्यावर चांगलं खदखदून हसू आलेलं असतं. इकडे आता युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी काय काय वागतेस तुझं, तुला तर कळतंय का, तुला मी अगोदरच सांगितलं होतं ना, हा एक मराठमोळा कार्यक्रम आहे आणि यामध्ये तुला साडी नेसून यायचा. हा सोहळा महाराष्ट्राच्या परंपरेचा सोहळा आहे आणि तू अशा कपड्यांमध्ये इथे का आलीस बरं. आज इथे या कार्यक्रमात मी एकटा नाही तर माझ्यासोबत मान सन्मानाने तुला सुद्धा मी उभं करणार होतो, पण तू तर माझा आज विश्वासघातच केलास बघ आनंदी. माझ्या इज्जतीचा, माझ्या इब्रतीचा अगदी तू कचराच करून टाकलास सगळ्यांच्या समोर. इथे आता आनंदी शांतच उभारलेली असते. आता इकडे तिथे जमलेल्या बायकांपैकी एक बाई म्हणत असते, हा काय तमाशा मांडला आहे. तोपर्यंत दुसरी बाई म्हणत असते, निंबाळकरांच्या घरातील सून मराठमोळी साडी नेसायची सोडून ही पाश्चात्य कपडे घालून काय करत आहे बरं इथे. आम्हाला तर असं वाटत सुद्धा नव्हतं की निंबाळकरांची सून अशी काहीतरी कपडे घालू शकते. हिने तर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अगदी चोताच करून ठेवला आहे. आता इथे सगळे कुजबुजत असतात आणि युगंधर सुद्धा आनंदीवर चिडलेला असतो. म्हटल्यावर माईंना इकडे प्रश्न पडतो, काय चाललंय हे नेमकं तिथे. युगंधर एवढा आनंदीवर का चिडला आहे आणि कसले कपडे घातलेत तिने आणि सगळे एवढे रागाने तिच्याकडे का बघत आहेत बरं. नेमकं तिथे काय घडलं आहे काहीच कळत नाही. त्यावेळेला बापू म्हणत असतात, अगं आपण एक काम करूया, चल बाहेर टीव्हीवर लाईव्ह लावला आहे तिथेच आपण पाहूया नेमकं काय घडत आहे. आता माई सुद्धा म्हणतात, हो चला आपण जाऊन बघूया. आता माई आणि बापू पटकन शिल्पाने जिथे टीव्हीवर लाईव्ह लावलेलं असतं तेथे येतात आणि टीव्हीवर पाहतात तर काय खूप मोठा धक्का त्यांना बसतो आनंदीला या कपड्यामध्ये पाहून. आता आनंदीने असे मॉडर्न कपडे घातले आहेत पाहून माई खूप चिडतात. त्या म्हणतात, अरे देवा नेमकं हे काय घडलं, आनंदी अशी कशी कपडे घालून तिथे गेली बरं. ती तर पैठणी दागिने घालून मराठमोळा लुक करून तेथे जाणार होती ना, मग अशी कशी पोहोचली बरं तिथे. बाप रे. आता इथे माई एवढ्या शिल्पावर चिडलेल्या असतात की त्यांचा भडकाच झालेला असतो. त्या शिल्पाला एवढा ओरडायला सुरू करतात. त्या म्हणतात, शिल्पा हे घाणेरडं कृत्य तूच केलेस ना, तूच अशी कपडे आनंदीला दिलीस ना, साडी दिली नाहीस, दागिने दिले नाहीस आणि असले कपडे तिला घालायला दिलेस का. आणि असं आनंदीशी तुझ्या सख्या भाऊजाईशी वागताना तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का ग. आणि तुझ्या सख्या भाऊजाईला मीडियासमोर अख्खन महाराष्ट्रासमोर अशी उभी करताना तुला थोडंसुद्धा काही वाटलं नाही. अगं राहू दे, पण एक बाई म्हणून तरी तुला काहीतरी वाटायला हवं होतं. जगाची नाही तर मनाची तरी लाज धरायचीस तू. अगं एवढा तरी तू विचार करायचास, तिथं ती आनंदी नाही तर निंबाळकरांची सून गेली आहे. अगं घराण्याच्या इज्जतीचा तरी विचार करायचा. तुझ्या अहंकाराने एवढी आंधळी झाली आहेस की तुला आता दुसरं काही दिसतच नाही. आता इकडे युगंधर ऑलरेडी आनंदीवर खूप चिडलेला असतो. मीडियावाले आनंदीला दोष द्यायला लागलेले असतात. वातावरण एकदम गंभीर झालेलं असतं आणि इकडे तेवढ्यातच विद्याधर येतो. आता विद्याधरला पाहून युगंधर हळूच पुटपुटतो, हा इथे का टपकलाय बरं. आता हा विद्याधर समजून तर घेणार नाही, उलट सगळं वातावरण विरोधच करायला सुरू करणार. त्याचप्रमाणे आता हा विद्याधर नाटक सुरू करतो. तो म्हणत असतो, अरे देवा देवा, मी हे काय बघतोय, निंबाळकरांची सून अशा कपड्यांमध्ये या सोहळ्यामध्ये आली आहे का. आता इकडे टीव्हीवर सुद्धा विद्यार्थी तिथे पोहोचून असा बोलत आहे हे दिसायला लागलेलं असतं. आता माई आणि बापू यांना जास्तच प्रश्न पडलेला असतो की हा विद्याधर त्या कार्यक्रमात सुद्धा शांत बसणार नाही. आता हा विद्याधर पुन्हा सगळ्या मीडियांसमोर आनंदीला बोलायला सुरू करतो. निंबाळकरांची सून अशीही सगळ्या मीडियासमोर उभारली आहे का. देवा, एवढंच बघायचं राहिलं होतं आणि हे बघण्या अगोदर माझे डोळे का गेले नाहीत, मी आंधळा का झालो नाही बरं. आता ह्या विद्याधरचं असलं बोलणं ऐकून युगंधरला तर खूप राग येत असतो. आता इथे घरामध्ये ही शिल्पा मात्र चांगली हसतच हा तमाशा बघायला लागलेली असते. आता इकडे विद्याधर म्हणत असतो, माझ्या भावाने घामाचा थेंब थेंब गाळून एवढी सगळी इज्जत मिळाली होती, हिने तर सगळी धुळी
जुळीलाच मिळवली की. आता इकडे शिर्के पुढे येतात आणि विद्याधरला म्हणत असतात, अहो विद्याधर सर असं काय वागताय, सगळ्यांच्या समोर मीडिया समोर परिस्थिती सावरून घेण्याचा प्रयत्न करा की, कशाला जास्तच तुम्ही लांबड लावायला लागलाय बरं. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अहो शिर्के तुम्हीच सांगा आता कसं सावरून घ्यायचं बरं. आता इथे विद्याधर त्या मीडियावाल्यांच्याकडेच बोट करून म्हणत असतो, हे सगळे मीडियावाले कसे ऍडजस्ट करणार आहेत बरं. त्यावेळेला नमस्कार सुद्धा त्या मीडियावाल्यांना करतो. हा निर्लज्जच विद्याधर आहे, हा विद्याधर एक नंबरचा निर्लज्ज आहे. आता तो विद्याधरला म्हणत असतो, अहो युगंधर साहेब तुमचं कसलं बरं हे मॅनेजमेंट आहे, तुमची बायको अशा या अवस्थेमध्ये इथे आली आहे, एवढे इथे हे मंत्री जमले आहेत आणि पत्रिकेमध्ये सरळ सरळ लिहिलं होतं ना महाराष्ट्रीयन पोशाख घालून यायचं आहे. हा तर सरळ त्या मंत्र्यांचा अपमानच आहे की. आणि हा कार्यक्रम अगदी महाराष्ट्राची परंपरा म्हणूनच ठेवला होता ना, इथे आपल्या महाराष्ट्राची शान वाढणार होती. आणि या कार्यक्रमामध्ये एवढी मोठी लोक आली आहेत, मीडियावाले आले आहेत आणि एवढ्या सगळ्यांच्या समोर मालक साहेबांची बायको साडी नाही तर ही अशी कपडे घालून आली आहे का. आता युगंधरचा रागाचा पारा जास्तच होत असतो. आता ह्या विद्यार्थ्याला कळतच नसतं की नेमकं कुठे काय बोलावं. आता हा म्हणत असतो, नाही 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 आपल्याला तर हे पटत नाही, आपल्याला असलं चालतच नाही. आता तो मीडियावाल्याला म्हणत असतो, काय तुम्हाला चालतंय का हे सगळं. त्यावेळेला तिथे जमलेल्या सगळ्या बायका मीडियावाले सुद्धा म्हणत असतात की नाही आम्हाला हे अजिबात पटलेलं नाही आणि आम्हाला असं चालणार सुद्धा नाही. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, काय रे दादा तुझं काय मत आहे बरं, तुला तुझ्या बायकोला या कपड्यांमध्ये कार्यक्रमाला यायला सांगितलंस का, तुला काय सिद्ध करायचं हे नेमकं. नाही नाही दादा सांग ना, तुला काय महाराष्ट्राच्या परंपरेचा, इथे जमलेल्या मंत्र्यांचा, या मीडियावाल्यांचा सगळ्यांचा अपमान करायचा होता का तुला सगळ्या जगाला दाखवूनच द्यायचं होतं की तू कुठल्या परंपरेला मानत नाहीस, तू कुठले नियम ठेवतच नाहीस. आता इथे युगंधर शांतच उभारलेला असतो, आनंदी तर खूप घाबरलेली असते आणि ही शिल्पा घरात बसून तमाशा बघत असते. आता इथे कार्यक्रमामध्ये एक मंत्री आलेले असतात, ते म्हणत असतात, युगंधर मालक साहेब तुमचा भाऊ जे काही म्हणत आहे त्याच्याशी मी सहमत आहे, मला त्यांचं पूर्णपणे म्हणणं पटलेलं आहे. आणि अशा कपड्यांमध्ये अशा अवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला मंचावर घेऊन जाऊ शकत नाही, कारण तो मंच एक मराठमोळा आणि मान सन्मानाचा आहे. त्यावेळेला तेथीलच एक बाई म्हणत असते, हो हो अगदी बरोबर म्हणत आहेत तुम्ही, मालकीनबाईंना अशा मंचावर नाही निघू शकत, अशा अवस्थेमध्ये तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना घरी पाठवा आणि हेच तुमच्या घराण्याच्या इज्जतीसाठी आणि या कार्यक्रमासाठी योग्य ठरेल. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, हो हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहे बघा. आता इकडे घरामध्ये माईंना मात्र हा तमाशा सहनच होत नसतो. त्यांना एवढा राग शिल्पाचा आलेला असतो की त्या पुन्हा ओरडायला सुरू करतात, अगं शिल्पा का वागलीस बरं तू अशी. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, माई तुम्ही अगदी बरोबर म्हटलात, माझ्या अहंकारापुढे मी कुणाचं चालूच देणार नाही, या आनंदीचं तर अजिबात चालून देणार नाही. या भिकाट्या आनंदीची माझ्यासोबत उभी राहण्याची सुद्धा लायकी नाहीये. आणि इव्हेंटमध्ये पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये मला तिच्यासोबत चालायला लावलं का बरं. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी त्या भिकाट्या मुलगीला मी तयार करायचं का, कशासाठी तयार करायचं सांगा ना मला, का तयार करायचं मी बरं. आणि आज तुम्ही जे टीव्हीवर बघत आहात ना हा सगळा तमाशा, नेमकं हेच मला बघायचं होतं, म्हणूनच मी हे सगळं केलं. आणि म्हणूनच आज तिला मी पैठणी साडी न देता, दागिने न देता हा मॉडर्न ड्रेस घालायला दिला, कारण त्या कार्यक्रमामध्ये माझ्या भावाच्या शेजारी बायको म्हणून हिने उभारलेलं मला अजिबात चालणार नाही, मला ते आवडणारच नाही. आता माई पुन्हा शिल्पाला शिल्पा करून जोराने ओरडतात. आता शिल्पा म्हणत असते, आता बघा इथून पुढे खरी गंमत येणार. आता तिथे जमलेले मंत्री, मीडियावाले सगळेच लोक अगदी युगंधरवर दबाव आणतील आणि आनंदीला त्या कार्यक्रमातून बाहेर हाकलून काढतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिची नाचक्की होईल, मान वर काढून जगायच्या लायकीची सुद्धा राहणार नाही. आणि मला नेमकं हेच हवं होतं. आता इथे माई आणि बापूंना खूप राग शिल्पाचा आलेला असतो, पण ही शिल्पा कोणाचं काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, आणि हा डाव मी आता जिंकले आहे, म्हणजे मी आता जिंकली आहे, म्हणून आता नवीन ते टीव्हीवरचं सगळं लाईव्ह बघायला सुरू करते. आता इथे कार्यक्रमामध्ये त्या बायकांनी तर आनंदीच्या कपड्यावरून तिला उचलूनच धरलेलं असतं. त्या म्हणत असतात, अशा कपड्यांमध्ये ही एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकत नाही, नाही नाही कोणालाच चालणार नाही. आता सगळेजण हेच म्हणत असतात की तिला या कार्यक्रमातून बाहेर काढा. आता त्या बायकांचं बोलणं ऐकून हा विद्याधर म्हणत असतो, ताई तुम्ही बरोबर बोलताय बघा,
इथे कार्यक्रमात थांबलंच नाही पाहिजे. आता इकडे घरामध्ये हे सगळं पाहून माईंना राग येत असतो आणि शिल्पाला आनंद होत असतो. आता इकडे युगंधर शांतच उभा असतो. शिर्केंना सुद्धा या विद्यार्थ्याचा खूप राग येत असतो. आता इकडे आनंदी म्हणत असते, मालक साहेब मी जर इथे आणखी थोडा वेळ थांबली तर तुमची विनाकारण नाचक्की होईल. मी जाते या कार्यक्रमातून. आता इथे आनंदी गाडीकडे वळते आणि गाडीत बसणार इतक्यातच युगंधर आनंदीच्या हाताला घट्ट धरतो आणि म्हणतो, थांब आनंदी, तुला इथून जाण्याची काही सुद्धा गरज नाहीये. आता आनंदी सुद्धा मागे वळून युगंधरकडे पाहत असते. अक्कड मीडिया समोर एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या समोर युगंधरने आनंदीच्या हाताला धरलेलं असतं. हे पाहून शिल्पाचा पुन्हा इकडे पारा चढलेला आहे. माईंना खूपच आनंद झालेला आहे. आता तेथील एक मंत्री म्हणत असतात, मालक साहेब तुमचं नेमकं काय चाललं आहे? आता तिथे तो मंत्री म्हणत असतो, तुम्ही अशा अवस्थेमध्ये मालकीनबाईंना मंचावर घेऊन जाऊ शकत नाही. आणि बाकीचे सगळे सुद्धा कुजबुजायला लागलेले असतात की नाही नाही, अजिबात हे चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. आता तिथे खूपच गोंधळ चाललेला असतो. म्हणूनच आता युगंधर मोठ्याने ओरडतो, बस म्हणून. आता इथे युगंधर सगळ्यांना जबरदस्त उत्तर देणार आहे की सगळ्यांची बोलतीच बंद होणार आहे. आता युगंधर म्हणत असतो की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? तुम्हाला माझ्या बायकोने घातलेला हा गाऊन दिसतोय, मॉडर्न ड्रेस दिसतोय, तिचे उघडे खांदे दिसत आहेत. तिला महाराष्ट्राच्या परंपरेच्या विरोधात जाणारी म्हणताय, महाराष्ट्राची परंपरा मोडणारी म्हणताय. तर तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही जर नीट डोळे उघडे ठेवून जर तिला पाहिलत ना तर तुम्हाला कळेल की माझ्या बायकोने महाराष्ट्राची परंपरा अगदी बरोबर जपली आहे. आता इथे युगंधर असा काहीतरी बोलायला लागलेला असतो की बाकीचे सगळे हळूहळू कुजबुजायला सुरू करतात. आता युगंधर म्हणत असतो, तुम्हा सगळ्यांना तिने घातलेला हा मॉडर्न ड्रेस दिसला, पण तिने गळ्याभोवती आत्मसन्मानाने आणि नवऱ्याचा मान सन्मान ठेवण्यासाठी अशा ड्रेसवर सुद्धा घातलेलं मंगळसूत्र दिसलं नाही का? आता एवढ्या सगळ्यांच्या समोर आनंदीच्या बाजूला युगंधर खंबीरपणे उभे राहिलेला पाहून, तिची बाजू घेऊन बोलताना पाहून शिल्पा पुन्हा हादरूनच गेलेली असते आणि माईंना मात्र खूप आनंद झालेला असतो. आता युगंधर आनंदीच्या पायाकडे हात करून म्हणत असतो, तुम्हा सगळ्यांना हिने उंच टाचाची सँडल घातलेली दिसली, पण त्या पायामध्ये तिने हौशेने आणि निष्ठेने घातलेली जोडवी नाही दिसली होय. त्यावेळेला आता सगळेजण आनंदीच्या पायाकडे बघायला लागलेले असतात आणि हा विद्याधर सुद्धा चांगलाच तिच्या पायाकडे बघायला लागलेला असतो. आणि माझ्या बायकोने जरी आज असे मॉडर्न कपडे घातले असतील कोणत्या तरी परिस्थितीनुसार, पण तिने निंबाळकरांच्या इज्जतीशी किंवा महाराष्ट्राच्या परंपरेशी कधीच तडजोड केलेली नाही. आता युगंधर सगळ्यांना सांगत असतो, ती इतकी निष्ठावान आहे, इतकी प्रामाणिक आहे, हे सगळं तुम्हाला दिसत असून सुद्धा जरी तुमच्या पोकळ मनाला तिचा हा मॉडर्न ड्रेसच दिसत असेल आणि जर इथे मला तिच्याशिवाय सन्मान मिळणार असेल तर मला अशा सन्मानाची अजिबात गरज नाही. आता युगंधरचं हे बोलणं ऐकून माईंच्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल आलेली असते आणि शिल्पाचे डोळे पुन्हा उघडलेले आहेत. आता इकडे युगंधर म्हणत असतो, माणसाचे कपडे फक्त शरीर झाकतात, पण माणसाची वागणूक हे त्याचं चरित्र ठरवतात. आता युगंधर म्हणत असतो की कपडे फक्त माणसाचे अंग झाकू शकतात, पण माणसाची निष्ठा आणि संस्कारच त्याचे चरित्र ठरवत असतात. माझी पत्नी जरी कोणत्या परिस्थितीमुळे या कपड्यांमध्ये इथे उभी असली तरी तिने निंबाळकरांची आणि महाराष्ट्राच्या परंपरेची अजिबात गैरसोय केलेली नाही. आता इथे युगंधरचं बोलणं सगळ्यांनाच पटत असतं. आता युगंधर म्हणत असतो, जरी या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठा अवॉर्ड मला मिळणार असेल तरी सुद्धा मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आनंदी माझी अर्धांगिनी आहे आणि आनंदी माझी बायको आहे, माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि जिथे मला सन्मान मिळणार आहे तिथे तिला सुद्धा मिळालाच पाहिजे. आणि जर तुम्हाला फक्त मलाच मान सन्मान द्यायचा असेल आणि तिला द्यायचा नसेल तर तसं मी करणार नाही. कारण जिथे तिला सन्मान मिळत नाही, तिच्या अस्मितेचा मान ठेवला जात नाही, तिथे मी माझा स्वाभिमान कधीही गहाण ठेवणार नाही. आणि माझी बायकोच माझा स्वाभिमान आहे, माझा मान सन्मान आहे आणि जर तिच्याशिवाय मला इथे मान सन्मान मिळणार असेल तर मी हा अवॉर्ड आत्ताच्या आत्ता इथे धुडकावून लावत आहे. कारण माझ्या बायकोच्या मान सन्मानाशिवाय माझ्यासाठी कोणताच मोठा अवॉर्ड असू शकत नाही. आता युगंधरचं हे बोलणं ऐकून सगळे तिथले गप्पच बसलेले असतात. विद्यार्थ्याची बोलती बंद झालेली असते आणि शिल्पाची चांगलीच इथे जिरलेली आहे. आता युगंधरने स्वतःच्या बायकोबद्दल जे मत
मांडलेलं असतं ते तेथील सगळ्याच बायकांना, मीडियावाल्यांना, मंत्र्यांना पटलेलं असतं. आता ते कोणत्याही प्रकारचा विरोध युगंधर किंवा आनंदीला करत नाहीत. इकडे आता शिर्केंना मात्र मालक साहेबांचा खूप अभिमान वाटत असतो आणि विद्याधर मात्र आता कुठे पळू असंच करायला लागलेला असतो. आजचा भाग इथे थांबवला आहे. उद्याच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे आता युगंधरला कळालेला आहे की शिल्पाने आनंदी बरोबर ही वागणूक केली आहे. तिला ड्रेस घालण्यासाठी तिनेच दिलेले आहे. म्हणून आता युगंधर फोनवरून शिल्पाला सांगत असतो की ताई, तू आनंदीची अशी अवस्था केलीस, तू तुझी कपडे भरायला घे, आता तू तुझं गाठोडं बांधूनच तयार राहा. आता इथे युगंधर शिल्पाला घराबाहेर काढतो की काय हाच प्रश्न पडला आहे. आता इकडे युगंधर काय करतो, स्वतःच्या खांद्यावरची शाल काढतो आणि आनंदीच्या खांद्याभोवती गुंडाळतो. इथे आता आनंदीला मालक साहेबांबद्दल खूप जास्त आदर वाटायला लागलेला असतो, कारण युगंधरने आनंदीचं मनच जिंकलेलं असतं. आता इथे मीडियावाले युगंधरला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारत असतात. त्यावेळेला आनंदी पुढे होते आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे धडाधड देते. त्यावेळेला युगंधरला आनंदीचं खूप कौतुक वाटलेलं आहे. इथे आता आनंदी आणि युगंधर अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर जात असतात. तेवढ्यातच आनंदीच्या सँडलची टाच तुटते. त्याच वेळेला आनंदीचा पाय घसरतो आणि ती पडणार इतक्यातच युगंधर तिला झेलतो आणि दोघे जण एकमेकांकडे पाहत असतात. आता इथे युगंधर आनंदीकडे एकसारखाच पाहत असतो. तर पुढील भागांमध्ये आपल्याला खूप छान भाग पाहायला मिळणार आहे. आनंदी मालिकेचा उद्याचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. रोजचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पटकन करून ठेवा.